तुम्हाला टोचून बोलणाऱ्या लोकांशी असे वागा. मित्र-मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला 2 प्रकारची लोक आजूबाजूला वावरत असतात. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे एक म्हणजे आपल्या प्रगतीला शाब्बास देणारे लोक. दुसरे म्हणजे आपल्या प्रगतीमध्ये चूक काढून तुम्हाला टोचून बोलणारे आहेत. हे लोक असे काही बोलून जातात, की ज्यामुळे आपल्या मनाला त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. तुम्हाला टोचून बोलणाऱ्या लोकांना कसे उत्तर द्यायचे हे कळत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. तुम्हाला कोणी टोचून बोलल्यास त्याच्याशी पुन्हा बोलू नये. त्याच्या दारात जाऊ नये आणि आपल्या दारात त्याला येऊ देऊ नये. टोमणे मारणाऱ्याचं कशाला ऐकून घ्यायचं? पाठीमागे भुंकणारे भरपूर असतात. ते त्यांचं काम आहे. त्यांना आपण किंमत दिली तर त्याचा भाव वाढेल. त्यांना सोडून द्या. चांगलं काम करताना त्रास हा होतच असतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात. त्यामुळे उत्तर न देणं कधीही चांगलं. हे लोक कधी सुधारणार नाहीत. त्यांना फक्त नियतीवर सोडावे. आपण बिनधास्त राहावे, कारण आपल्यावर वेळ तशी असते. त्यांच्या डोळ्याला ती दिसते. अर्थात माकडाच्या हातात कोलीत मिळते, मग ते उड्या मारणारच असे समजून चालावे. तरीही उत्तर द्यायची इच्छा असेल तर त्यांच्यापेक्षा खालच्या पातळीला उतरून बोलावे. असे की त्यांच्या तोंडाला कुलूप लागले पाहिजे. पुन्हा कधी आपल्याकडे बघण्याची सुद्धा हिंमत नाही केली पाहिजे. आपल्याला ज्या विषयावर अनुसरून टोमणा मारला असतो ती गोष्ट त्याच्या नाकावर टिचून त्याला अशी करून दाखवायची की त्याची मान शरमेने खाली होईल. जे लोक तुम्हाला सतत टोमणे मारत असतात ते लोक नेहमी अर्धवट ज्ञानाने वागतात. थोड्याशा यशाने हुरवून जातात व समोरच्या व्यक्तीचा उपकार विसरून अपकाराची फेड करतात. अशा लोकांचा अभ्यास नसतो, कारण शिक्षण कमी असते. फक्त असतो हमपणा आणि दादागिरीची सवय. त्यामुळे दुसऱ्यांना घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे, खोड्या काढणे, त्रासदायक वर्तन करून कसुरी आनंद घेणे आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्याला कमी लेखणे हा त्यांचा दुर्गुण असतो. अनेक मोठ्या माणसांचा अनुभव असा सांगतो की स्वतःवर संयम ठेवून सहनशीलता अंगी आणणे आणि भगवंताचे नामस्मरण करून या लोकांचे बोलणे वागणे त्यांच्या चरणी समर्पित करावे. त्यामुळे आपले मन कायम निर्मळ राहते व कुणाच्या बोलण्याने, वाईट वागण्याने ते दुखावत नाहीत. अशा लोकांना कधीही प्रतिक्रिया देऊ नका. फक्त कानाने ऐकणे, मुखाने गप्प बसणे आणि डोळ्याने दुर्लक्ष करणे. धन्यवाद.